कोकाटे यांच्याबाबत आज कोर्टामधून निर्णय येण्याची शक्यता आहे आणि नाशिक कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। कोकाटेंच्या शिक्षेला कोर्ट आता स्थगिती देणार का? शिक्षेला कोर्टानं स्थगिती न दिल्यास मंत्रिपद त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे। तेव्हा नाशिक सत्र न्यायालयामध्ये घडणाऱ्या या सर्व घडामोडींवर लक्ष आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत स्थगितीचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे। तर माणिकराव कोकाटे यांनी स्वतः आणि त्यांच्या भावाच्या नावावर 10% कोट्यामध्ये कमी उत्पन्न दाखवून सदनिका बळकावली होती। मात्र इतर ठिकाणी त्यांनी उत्पन्न अधिक दाखवलं होतं आणि याचाच तपास करण्यात आला। यामध्ये कोकाटे हे दोषी आढळलेत। नाशिक कोर्टानं त्यांना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा ठोठावली। त्या विरोधात कोकाटेंनी कोर्टामध्ये याचिका केली आहे। तेव्हा त्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे आणि कोर्ट माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। तेव्हा नाशिकमधल्या या सर्व कोर्टातल्या घडामोडींवर आणि राजकीय वस्तुस्थितीवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपण थेट जाऊया योगेशकडे। योगेश, आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे। काय एकंदरीत शक्य अशक्यता वर्तवल्या जातात आणि काय या दृष्टीने राजकीय वर्तुळातलं नाशिकमधलं वातावरण आहे? खरं 1995 मध्ये झालेली ही घटना आहे, ही एकूण प्रकरण आहे। यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 95 मध्ये आपल्या भावाच्या आणि आपल्या नावावर सदनिका ही मुख्यमंत्री कोट्यातून घेतलेली होती। 10% कोटा त्यावेळेस त्याला म्हटलं जायचं आणि त्यामध्ये जे काही अल्प उत्पन्न दाखवून मला घर नाही आहे, उत्पन्न माझं कमी आहे आणि मला नाशिकमध्ये घर हवं आहे, या पार्श्वभूमीवर त्यांचा भाऊ आणि त्यांच्या नावावर त्यांनी 10% कोट्यामध्ये ही सदनिका घेतली होती। त्यावेळी त्यांचे स्पर्धक असलेले तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती आणि एकूण या संपूर्ण याचिकेचा निकाल हा गेल्या 15-20 दिवसापासून गाजतो आहे। यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, कारण की फेक डॉक्युमेंट्स किंवा फेक उत्पन्न दाखवून त्यांनी या सदनिका बळकावल्या होत्या आणि या प्रकरणामध्ये आता कोकाटे ही आपली आमदारकी वाचवण्यामध्ये आहे। कृषी मंत्री ते आहेतच, मात्र आमदारकी सुद्धा यामध्ये रद्द होऊ शकते आणि त्यामुळे मंत्रीपद जाऊ शकतं। त्यासाठी ते स्थगिती मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। त्यांनी कनिष्ठ जो न्यायालयाचा निकाल होता त्याला सत्र न्यायालयामध्ये स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र तो अजूनपर्यंत यशस्वी झालेला नाही। एकूणच या संपूर्ण केसमध्ये शासन फिर्यादी आहे। अतिरिक्त जिल्हाधिकारी जे होते, उपजिल्हाधिकारी, त्यांनी या ठिकाणी फिर्याद दाखल केलेली आहे आणि पूर्ण तपास हा शासनाने केला आहे आणि शासनाने तर्फेच ही याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे आता या शासनाच्या याचिकेला खोटं कसं ठरवलं जाईल किंवा त्याला स्थगिती कशी दिली जाईल हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे कदाचित म्हणजे आजची परिस्थिती जर आपण बघितली तर यामध्ये त्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता फार कमी आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे हे संकटात आहे। आज दुपारी अनेक वकिलांनी यामध्ये याचिका केल्या आहेत। काही नागरिक म्हणून काहींनी याचिका यामध्ये केलेल्या आहे की एखाद्या आमदाराने अशा पद्धतीने गुन्हा केल्यास त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थगिती देऊ नये अशी ही मागणी करण्याची याचिका काही स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत। त्यामुळे एकूणच कोकाटे हे आता सध्या आपल्याला अडचणीमध्ये दिसून येत आहेत खरे आणि त्याचेच पडसाद योगेश इकडे आज विधानसभेत सुद्धा पडण्याची शक्यता आहे। अर्थातच कोर्टाच्या निर्णयावर हे सगळं डिपेंड आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चित आपल्याकडून या संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।